नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन मुंबई यांनी वरिष्ठ स्तरावर पाचोरा शहरातील अतिक्रमण संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाचोरा नगरपालिकेला अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना केल्या असून त्यानुसार आज पाचोरा शहरातील अतिक्रमण पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाचोरा शहरातील काही परिसर तरी अतिक्रमण मुक्त झालेला आहे. त्यामुळे शहरवासियांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. साहेब, काय सांगाल? आज आपण नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम काढली. आज आपण या ठिकाणी जे नगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये जी पार्किंग किंवा इतर याच्यासाठी जागा जी राखीव होती त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमण केलेलं होतं आणि विशेषतः या ठिकाणी अवैध धंदे काही चालत होते. तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि आपली जागा मोकळी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून शॉपिंग कॉम्प्लेक्समधले जे आपले गाळेधारक आहेत त्यांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने आज आपण कारवाई ठेवली होती आणि इथले ज्या काही अनधिकृत टपरे आहेत किंवा शॉप्स आहेत ते आपण आज हटवतो आहोत. यानंतर परत महिना दीड महिन्याने परत हे अतिक्रमण करतील, यावर काही उपाययोजना आहे? आपण आता ही जागा मोकळी केल्यानंतर लगेच त्याला कंपाऊंड करून घेणार आहोत. ती जागा सुरक्षित करणार आहोत आणि संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एरियासाठी आपण त्या ठिकाणी पार्किंगची पे अँड यूजच्या पार्किंगची आपण व्यवस्था करणार आहोत, जेणेकरून इथं पार्किंगचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मिटवता येईल. आजच्या या कारवाईसाठी पोलीस विभागाने आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यांचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत.